ब्रिटिश सरकार म्हणजे केवळ ब्रिटिश सत्तेविरोधातील लढा नव्हता, तर स्त्री मुक्ती, जातीय विषमतेचा अंत, जमीनदारशाही विरोधात आणि शोषणमुक्त समाज निर्मितीचं स्वप्न होतं. हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे आता हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी जेन झीनं स्वीकारावी, असं आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भारत पाटणकर यांनी केलंय. शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा परिसरात उभ्या राहिलेल्या ब्रिटिश सरकारच्या चळवळीचा इतिहास आणि सामाजिक परिवर्तनातील तिचं योगदान यावर शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. ब्रिटिश सरकारची चळवळ रणरागिणी रणी ठाकल्या या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भारत पाटणकर यांनी बीज भाषण केलं. ब्रिटिश सरकारची संकल्पना केवळ ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यापुरती मर्यादित नव्हती. ब्रिटिशांची सत्ता असताना स्वातंत्र्यानंतरचा समाज कसा असावा याची पायाभरणी करण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून झाला, असं डॉक्टर पाटणकर यांनी स्पष्ट केलं. न्यायदान मंडळे, सेवा दल, ग्राम स्वच्छता, वाचनालये, सहभोजन आणि एक गाव एक पानवटा यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला. जातीय विषमता, अस्पृश्यता, सावकारशाही आणि महिलांवरील अन्यायाविरोधातही ब्रिटिश सरकारनं संघर्ष केला. त्यामुळं हा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नव्हता, तर शोषित समाजाला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा होता, असं डॉक्टर पाटणकर यांनी सांगितलं. मात्र शोषणमुक्त समाज निर्मितीचं ब्रिटिश सरकारचं स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे बदलत्या काळात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच्या युवा पिढीनं, विशेषतः जेनझीनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन डॉक्टर भारत पाटणकर यांनी केलंय. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या श्रीमती कैलासवासी शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि क्रांती अग्रणी जी.डी. बापूलाड अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमानं या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत होते. आमदार अरुण लाड आणि प्र कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.